नमस्कार. आपण आज लिंबूचे आंबट, गोड, तिखट असे लोणचे बनवणार आहोत. तर मी याच्यासाठी एक 10-15 लिंबू घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून, सुकवून त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या आणि ते मीठ घालून काचेच्या भरणीत एक 4 दिवस ठेवले होते. आणि आता 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय की पूर्णपणे ह्या फोडी मिठात मुरलेल्या आहेत आणि आता आपण याचं लोणचं तयार करायला घेऊ. लोणच्यासाठी आपण अगोदर मसाला तयार करून घेऊया. इथे मी 2 चमचे बडीशेप वापरणार आहे, 1 चमचा ओवा, थोडीशी मिरी आणि थोडंसं 2 चमचे धने. हे आपल्याला फक्त हलकंसं गरम करायचं आहे. तुमच्याकडे जर कलोंजी असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल अवेलेबल तर एवढंसं पुरेसं आहे. आपलं आता गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. आपण लोणच्यासाठी पाक करायला घेऊया. याच्यासाठी मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर असं प्रमाण घेणार आहे, थोडंसं कमी. याच्यात आपण थोडंसंच पाणी घालणार आहोत. आपल्याला हा पाक फक्त साखर वितळेपर्यंतच करायचा आहे. आपली साखर आणि गूळ आता वितळायला सुरुवात झालेली आहे. आता थोडंच राहिलेलं आहे. हे पूर्ण वितळलं की गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकताय आता आपली साखर आणि गूळ पूर्ण वितळलेला आहे. आपण आता या स्टेजला गॅस बंद करूया. हे बघा, आपला पाक झालेला आहे बऱ्यापैकी. आता आपण याच्यात मसाले ॲड करूया. आपण याच्यात घालणार आहोत लाल तिखट. तुम्हाला कसं कमी जास्त हवं तसं तुम्ही घालू शकता. आणि नंतर घालायचं आहे आपण तयार केलेला मसाला. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. थोडं जिरं पूड पण घालायची आहे. याच्यात घालूया आता आपण मिठात मुरवलेलं लिंबू. हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्यात तिखट वगैरे कमी पडलं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकता. मीठ आपण अगोदरच घातलेलं, लिंबूला लावलेलं, त्यामुळे एक्स्ट्रा मीठ घातलेलं नाही आहे. यात आपलं झाले चटपटीत लोणचं तयार. याच्यात घालूया थोडं हिंग.